सोलापूर शहरात पहाटेच्या सुमारास भीषण कार अपघाताची घटना घडली असून या अपघातात 2 तरुण जखमी झाले आहेत। या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 19 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पुणे तुळजापूर महामार्गावर रघुजी ट्रान्सपोर्ट समोर घडली होती। नावेद अमित नागळगीकर वय 20 राहणार अक्कलकोट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्ताफ आसिफ शेख याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281 125 125 ब तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 177/187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार अल्ताफ शेख, फिर्यादी नावेद नागनाळीकर, अल्लाउद्दीन महबूब शेख आणि नेहाल फैज अहमद नागुरे हे चौघेजण मारुती स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MS 47 AB 4738 या कारने अक्कलकोटहून सोलापूर येथे आले होते। पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास लांबोटी येथील जयशंकर हॉटेलमध्ये चहा घेतला। त्यानंतर पहाटे 4:15 वाजता ते अक्कलकोटकडे परत निघाले। दरम्यान रघुजी ट्रान्सपोर्ट समोर आल्यानंतर चालक अल्ताफ शेख याने कार भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले। यामुळे कार रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळून पलटी झाली। या अपघातात अल्लाउद्दीन शेख आणि नेहाल नागुरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या शरीरावरही मार लागला आहे। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातात कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या प्रकरणाचा तपास जोडभाईपेठ पोलीस करीत आहेत।